लग्नानंतर होईलच प्रेम भाग 8. मध्यरात्री स्वराला भेटून आल्यापासनं राजला काही झोप येतच नव्हती. तो उठून बाल्कनीमध्ये आला. घड्याळाचा काटा 12ची वेळ दाखवतच होता. नजरेसमोर झगमगत कोल्हापूर दिसत होते, पण त्याच्या मनात मात्र विचारांचं वादळ उठलेलं होतं. स्वीटी जसं म्हणाली त्याप्रमाणे आहे. खरंच आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळंच ना, पण बिझनेस आम्ही स्वबळावर उभा केलेला आहे. काही समजत नाही आम्हाला, काय करू आम्ही. त्याने त्याचे केस दोन्ही हातात पकडलेले होते. स्वीटी त्यांचं सांगितलं आम्हाला. हो, याचं उत्तर त्याच देऊ शकतील आम्हाला, पण आता त्या झोपल्या असतील ना, आमच्यासारख्या जाग्या असतील. तो स्वतः प्रश्न विचारत होता आणि स्वतःच उत्तर सुद्धा देतच होता. मनाशी काहीतरी विचार करून तो रूमच्या बाहेर पडला होता. स्वराच्या रूमच्या बाहेर येऊन त्याने आरुषीला कॉल केला. ती गाढ झोपेतच होती. झोपेतच तिने कॉल रिसीव्ह केला. आरुषी म्हणाली, हॅलो, कोण बोलताय? राज म्हणाला, आम्ही राज बोलतोय. आरुषी म्हणाली, जिजू तुम्ही एवढ्या रात्री फोन का बरं केला? सगळं ठीक तर आहे ना? त्याचा आवाज ऐकून ती घाबरलेलीच होती. काय आग लागली की काय? प्रांजू तिच्या आवाजाने जागी झालेली होती. आरुषी म्हणाली, पागल, आग नाही लागली, जिजूंचा कॉल आहे. नैना सुद्धा डोळे चोलत उठलेली होती. स्वरा काय ती अजून झोपलेलीच होती. सगळा सावळा गोंधळ चालू झालेला होता. त्यांचं इन्फॉर्मेशन ऐकून आपण चुकीच्या वेळेत इथं आलो आहोत याची जाणीव झालेलीच होती. त्याने घसा खाकरला. आरुषी म्हणाली, हां जिजू, काही काम होतं का? राज म्हणाला, हो, आमचं काम होतं स्वराकडे. आम्हाला स्वराला भेटायचं होतं. आरुषी म्हणाली, ओहो, करमत नाही वाटतं तुम्हाला तुमच्या स्वराशिवाय. मगाशीच तर किती वेळ बोलत होतात ना तुम्ही. प्रांजू त्याला चिडवतच बोलत होती. तो गालात हसला. आरुषी म्हणाली, ठीक आहे, आप भी क्या याद रखोगे. त्या बाहेर निघून गेल्या. तो आत आला. ती गाढ झोपलेली होती. तो तिच्या जवळ आला. तिचे लांब सडक केस गादींच्या खाली पसरलेले होते. त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला. तिची हलकी चुळबुळ झालेली होती. तिला उठू की नको या भ्रमात त्याने तिला आवाज दिला. स्वीटी, ए स्वीटी, उठ ना ग, आम्हाला बोलायचं आहे ग तुझ्यासोबत. त्याच्या आवाजाने ती उठून बसली. स्वरा म्हणाली, तुम्ही काय करते इतक्या रात्री? एवढ्या रात्री तुम्हाला कोणतं काम आहे माझ्याकडं? तिने इकडे तिकडं पाहिलं तर रूममध्ये कोणीच नव्हतं. रिलॅक्स, त्या तिघी बाहेर गेल्यात. तशी ती शांत झाली. राज म्हणाला, तुम्ही मगाशी म्हणालात ना, होतात ना की आम्ही डॅड आणि आईसोबत. तो थांबला. तिला समजलेलं होतं याला काय म्हणायचं आहे म्हणून ते. स्वरा म्हणाली, इतका काय विचार करताय तुम्ही? तुमचे आई वडील आहेत ना, जा त्यांच्याजवळ आणि एक जादूची झपकी द्या त्यांना. सगळे प्रॉब्लेम चुटकीमध्ये सॉल्व्ह होतील तुमचे. तुम्ही फार नशिबान आहात की तुम्हाला इतके प्रेम करणारे आई वडील भेटलेत. त्यांचं नसणं काय असतं ना, ते आम्ही अनुभवलेलं आहे. जेव्हा आमच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग असायचे ना, तेव्हा आमच्या मैत्रिणीचे आई नाहीतर बाबा यायचेच. तेव्हा आमचे आई बाबा काय येत नाहीत म्हणून हा विचार करून रात्र झोप यायची नाही आम्हाला. खूप टेन्शन यायचं. आता त्याची सुद्धा सवय झालेलीच आहे आम्हाला. तो भाग वेगळा आहे, पण तुमच्याकडे संधी आहे, त्याचं सोनं करा. त्याने हो मध्ये मान हलवली. जा आता, सकाळी बोलू आपण. तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. सकाळी भाऊसाहेब तयार होतच होते. एकटेच गालात हसत होते. ते पाहून आरतीने त्यांना विचारलं. आरती म्हणाली, असे एकटेच गालात का हसताय तुम्ही? काही झालेलं आहे का तुमचं? भाऊसाहेब म्हणाले, माहीत नाही, पण आज ना काहीतरी छान होणार आहे असं वाटत आहे आम्हाला. तसं म्हणायला गेलं तर थोरल्या सुनबाई आल्यापासनं सगळं छानच चाललेलं आहे, हो ना? आरती म्हणाली, हे दोघे बोलतच होते की तेवढ्यातच दरवाजा वाजण्याचा आवाज आला. भाऊसाहेब म्हणाले, राज, तुम्ही या ना. त्याला काय बोलावं ते समजत नव्हतं. आरती आणि भाऊसाहेब गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागले होते. राज म्हणाला, डॅडा, ते हे. भाऊसाहेब म्हणाले, काय झालं? काही अडचण आहे का? असं का अडखडत बोलत आहेस तू? बोल ना राज, काय झालं तुला? काही प्रॉब्लेम झालेला आहे का? राज म्हणाला, डॅडा सॉरी, असं म्हणत त्याने त्यांना घट्ट मिठी मारली. क्षणभर त्यांना समजलंच नाही याला काय झालेलं आहे म्हणून.
त्यांनी त्याच्या पाठींवर थोपटलं. आरती तर उठून उभ्याच राहिल्या होत्या. त्यांना सुद्धा गैरवरून आलं. भाऊसाहेबांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. थोड्या वेळानंतर दोघे एकमेकांपासून लांब झाले. भाऊसाहेबांनी त्यांच्या डोक्यांवरून मायेने हात फिरवला. त्याने डोळे बंद करून घेतले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळला. त्यांनी त्यांचे डोळे पुसले. भाऊसाहेब म्हणाले, आज आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे. ते थरथरत्या आवाजात म्हणाले होते. आरतीच्या सुद्धा डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतच होत्या. राज आरतीसमोर जाऊन उभी राहिली. त्याने त्यांना सुद्धा मिठी मारली. त्या हसमून हसमून रडायला लागल्या होत्या. तो त्यांच्यापासून लांब झाला. आरती म्हणाली, आज आठवण आली का रे तुला आमची? बोल ना तू, बोल. आज आली का आमची आठवण तुला? आज आठवण का बरं आली तुला? त्या राजला ओरडून म्हणाल्या होत्या. तो काही बोलणार तेवढ्यातच त्यांनी त्याला थांबवलं. आरती म्हणाली, आज तुम्ही नाही, फक्त आम्ही बोलणार आहोत आणि तुम्ही ऐकणार. त्यांनी डोळे पुसले आणि बोलायला सुरुवात केली. आज जवळजवळ 20 वर्षानंतर स्वतःहून बोलायला आलेला होता तो. इतकी वर्ष तुम्हाला जाणीव झालेली नाही या गोष्टीची की आपले आई वडील सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत जाऊन बोलावं, त्यांना काही अडचणी असेल तर त्यांना विचारावा, आपले काही प्रॉब्लेम त्यांना सांगावे, असं तुम्हाला कधीच वाटलं नाही. आज कशी काय तुम्हाला आठवण झाली या गोष्टींची? आम्हाला उत्तर हवं आहे राज, तुम्ही सांगा. भाऊसाहेब म्हणाले, आरती आलेत ना ते, हे महत्त्वाचं नाही आहे. ते आपल्याकडे आले ना तर त्यांना ॲक्सेप्ट करायचं ना. कशाला ताणताय तुम्ही गोष्टीला? आरती म्हणाली, आम्ही गोष्टी ताणत नाही आहोत, पण आम्हाला हा प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि आम्ही विचारणारच. राज डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे बघत उभाच होता. आरती म्हणाली, बोला, काहीतरी विचारतोय आम्ही. तसं राजने त्यांच्यातील आणि स्वरामधील बोलणं कथन केलेलं होतं. त्यांचं बोलणं ऐकून आरतीला समजलेलं नव्हतं की आपण काय रिॲक्ट करावं म्हणून. भाऊसाहेब मंद हसले. त्यांच्याकडे पाहतच होते. त्यांनी समजावं म्हणून तुम्ही आम्हाला भेटायला आलेला आहात का? राज म्हणाला, आईसाहेब, तुम्ही गैरसमज करून घेताय. असं काहीही नाही आहे. उलट त्यांनी समजावलं आम्हाला. तुम्ही त्यांना चुकीचं समजताय. भाऊसाहेब म्हणाले, आरती, तुम्हाला नेहमी वाकड्यातच शिरायचं असतं का? कधीतरी चांगलं बोलत जावा. आरती म्हणाली, आम्हाला असं म्हणायचं नाही आहे. राज, तुम्ही स्वतःच्या मनाने इथे आलेला आहात का? राजने त्यांचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला होता. राज म्हणाला, हो आईसाहेब, आम्ही तुम्हाला चुकीचं समजलो, आम्हाला माफ करा. कराल ना आम्हाला माफ? त्यांनी त्याला जवळ घेतले. मायेने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. इतकं कोणी राग धरतं का आपल्या आईबद्दल? त्याने रडत नाही मध्ये मान हलवली आणि त्यांना बिलगला. आता त्याला स्वराच्या बोलण्यातला ओलावा जाणवतच होता. आईलेकांचा हा मिलाप भाऊसाहेब डोळ्यात साठवत होते. सकाळी आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्यामुळं घरात गडबड सुरूच होती. राज मात्र त्याच्या स्टडी रूममध्ये शांत बसलेला होता. त्यांच्या डोक्यांवरून त्याला टनाचं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. तो खुर्चीत निवांत मागे डोकं ठेवून बसलेला होता. तितक्यातच दरवाजांवर थाप पडली. तो सावरून बसला. विलास काही फाईल घेऊन आलेला होता. आज पूजा आहे ना घरात, आज तरी काम नको करू. आणि तू भाऊसाहेबांच्या आणि मोहित काकांच्या ऑफिसमधल्या फाईल का मागवलेल्या आहेत? सांगतो, थोडा वेळ थांबा तुम्ही. तसा तो शांत झाला. फाईल्स वाचून हळूहळू रागाचा पारा 7व्या आसमानात जात होता. तो उठला आणि रागात खाली आला. मागून विवेक सुद्धा आलेला होता. त्याला समजेन असंच झालं, हा असा का वागतोय म्हणून. राज म्हणाला, डॅडा, काकासाहेब, दर्शन, शरद बाहेर या. त्यांच्या आवाजाने स्वरासुद्धा किचनमधून बाहेर आलेली होती. स्वरा म्हणाली, राज, असे मोठ्याने का ओरडताय तुम्ही? काही झालेलं आहे का? राज म्हणाला, सांगतो. दर्शन, शरद लग्न होऊन किती दिवस झालेले आहेत? त्या दोघांना समजेल कधी? ते आवळा गिळत त्यांच्याकडे घाबरून पाहू लागले होते. राज म्हणाला, आम्ही काय विचारतोय? त्यांचा आवाज टिपेला. या दोघांची चांगलीच घापरकुंडी उडालेली होती. शरद आणि दर्शन म्हणाला, ते दादासाहेब, आम्ही जाणारच होतो, पण दोघांचेही तत पप होतच होते. राज म्हणाला, जाणारच होतो पण काय? आवाजात टोन तसाच होता. सगळ्या घरात स्मशान शांतता पसरलेली होती. स्वराला त्या दोघांबद्दल वाईट वाटतच होते.
स्वरा म्हणाली, अहो जाऊ द्या, घरात कार्य आहे म्हणून थांबवलेत तिने. तुम्ही उगाच काय ओरडताय त्यांना? सगळे आश्चर्यचकित नजरेने तिच्याकडे बघायला लागले होते. कारण या जमगंदीच्या नादी फारी कोणी लागत नसे आणि आज या विधानबाईने चक्क तो रागात असताना त्याला मध्ये टोकलेलं होतं. शरद म्हणाला, तूच वहिनी, वाचव या दादापासनं आम्हाला. दोघांनी मनातच तिच्यावरून बोटं ओवाळून टाकली होती. राजने तिच्याकडे बारीक डोळे करून बघितलं. तीही काही कमी नव्हती. राज म्हणाला, तुम्हाला फार कळ येतोय ना यांचा. भाऊसाहेब म्हणाले, राज काय झालंय सांगा तरी नीट आम्हाला, कळणार कसं मग? अखेर भाऊसाहेब मध्येच पडले होते. ह्या फाईल वाचा, मग समजेल तुम्हाला. त्यांनी त्या फाईल्स घेतल्या आणि वाचायला सुरुवात केली होती. वाचून झाल्यानंतर त्यांनी सुस्कारा टाकला. राज, आम्हाला कल्पना आहे या सगळ्या गोष्टींची, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, तरीही तुम्ही या दोघांना पाठीशी घालताय. त्याने रागीट नजर दर्शन आणि देवाकडे टाकली होती. तशा त्यांनी माना खाली घातल्या. तुम्हीच बघा, आता आम्ही सांगून थकलो. काका म्हणाले, तुम्ही दोघे आता लगेच तयार होऊन ऑफिसला जायचं आणि आजच्या कामाचा रिपोर्ट आम्हाला संध्याकाळी द्यायचा. स्टडी रूममध्ये जाऊन द्यायचा. रोज आम्हाला तुमच्या कामाचा रिपोर्ट मिळालाच पाहिजे. आरती म्हणाली, अहो घरात पूजा आहे आज राहू द्या, उद्यापासून जातील ते. त्याने तिच्याकडे पाहिले, पण काही बोलला नाही. सगळे त्यांच्या अशा वागण्याने शॉकमध्येच होते. तो काही न बोलता निघून गेला. ती त्याच्या इग्नोर करल्याने नाराज झालेली होती. भाऊसाहेब म्हणाले, सुनबाई. स्वरा म्हणाली, हा बाबा बोला ना. तुम्ही या सगळ्यात भाग घेऊ नका, कारण ते जे करत आहेत ना ते योग्यच आहे. भाऊसाहेब म्हणाले, ठीक आहे, जा, सगळे गोंधळी येतीलच इतक्यात. पूजेची तयारी करा आणि तुम्ही दोघी राजने काय सांगितलं ते लक्षात आहे ना, की त्यांच्या परत येण्याची वाट पाहताय तुम्ही. तसे ते पळत आपापल्या रूममध्ये निघून गेले. बाकीचे सुद्धा निघून गेलेच होते. स्वरा नाराजीतच किचनमध्ये आली. काकूंना तिच्याकडे पाहून फार वाईट वाटत होते. काकू म्हणाली, सूनबाई अशा नाराज का होताय तुम्ही? स्वरा म्हणाली, काकू पाहिलात ना तुम्ही, ते आमच्याशी बोलत नाही आहेत आणि रागातच निघून गेले. ती रडत म्हणाली होती. काकू म्हणाली, त्याचा स्वभावच आहे तसा, तू टेन्शन घेऊ नको. डोळे पुसा बरं तुमचे. तुम्ही जा त्यांच्या स्टडी रूममध्ये आणि म्हणवा त्यांना, जा लवकर. तिने होकार मारते मान हलवली आणि निघून गेली. काकू गालात हसल्या आणि मनातच म्हणाल्या, आई अंबाबाई सुखी ठेव माझ्या लेकरांना. राजची स्टडी रूम तो तिच्या बोलण्याचा विचार करतच होता. स्टडी रूमच्या बाल्कनीत उभा होता. तो मनातच म्हणाला, आम्ही त्यांच्या भल्याचंच बोलत होतो ना, पण नाही पटत कोणाला आमचं. आम्ही सगळं चांगलं सांगतो आणि त्यांना वाईटच वाटतं. आणि या सगळ्यांसमोर आमच्या विरोधात बोलत होत्या त्या. आता बोलणारच नाही आम्ही. बघतोच त्या आम्हाला कशा बोलवतात तर आणि कशा म्हणवतात तर, तेच बघायचं आहे आम्हाला. तेवढ्यातच मागून तिच्या पैजणांचा आवाज आला होता. त्याने काही मागे वळून पाहिलंच नाही. स्वरा म्हणाली, आहो पंचे, तो कसला ऐकतोय? तिने 2-3 वेळा आवाज दिला तरी तो तसाच उभा राहिला. स्वरा म्हणाली, आहो. ती मागून त्याला बिलगली. आहो. आता तिचा रडका कातर आवाज ऐकून त्याचं मन हेलावलेलंच होतं. त्याने तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले होते. त्याने तिचे डोळे पुसले, तिला जवळ घेतलं. मनाशी ठरवलेलं गेलं 12च्या भावात आणि 13च्या गावात. राज म्हणाला, स्वीटी काय हे? आम्ही काही बोललो नाही तुम्हाला. रागावलो का तुमच्यावर? तुम्ही का रडताय अशा? स्वरा म्हणाली, मग बोलत का नव्हता तुम्ही आमच्याशी? आम्ही किती वेळा आवाज दिला तुम्हाला, तुम्ही पाहिलं सुद्धा नाही आमच्याकडे, आणि आता आहो जावो करून बोलताय आमच्यासोबत. ती हुंदके देत म्हणाली होती. राज म्हणाला, स्वीटी बस येते. त्याने तिला सोफ्यावर बसवलं आणि पाण्याचा ग्लास ओठाला लावला. थोड्या वेळानंतर तिला बरं वाटलं. त्याने तिला स्वतः जवळ घेतलं. तिचा चेहरा रुमालाने साफ केला. तिच्या कपड्यांवर हलकेसे ओठ टेकवले. स्वीटी, आम्हाला दर्शन आणि शरद यांच्या बाबतीतील थोडं कठोर व्हावंच लागेल. जर त्यांच्यावर आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदारी टाकली नाही तर ते दोघे त्यांच्या आयुष्यात कधीच सक्सेस होणार नाहीत आणि कधी ते असं स्वतःहून मनाहून करणार सुद्धा नाहीत. उद्या त्यांचंही लग्न होईलच की, त्यांचाही संसार असेल.
ते प्रत्येक वेळी आमच्याकडे किंवा डॅडांकडे पैसे मागणार का? आम्हाला चांगलं वाटत नाही. तिलाही ते पटलं. स्वरा म्हणाली, सॉरी, माझं खूप चुकलं. मला असं बोलायला पाहिजे नव्हतं. आम्ही तुम्हाला सगळ्यांसमोर असं बोलायला नको होतं ना. पण तुम्ही बोला ना, हवं तर ओरडा आमच्यावर. असे शांत नका राहत जाऊ तुम्ही. ती रडत त्याला बिलगली होती. राज म्हणाला, शांत, प्लीज रडू नको ना स्वीटी तू. त्याने तिच्या केसांवर ओठ टेकवले. दुपारी पूजेची वेळ होत आलेली होती. राजने ग्रीन कलरचा कुर्ता घातलेला होता. जेलने सेट केलेले केस, हातात ब्रँडेड लिस्ट वॉच. तो हँडसम दिसत होता. ज्युनियर सरदेसाई थोड्या वेळांपूर्वीच त्याच्या हिटलरी भावाच्या भीतीने ऑफिसला गेल्यामुळं घरात शांतता पसरलेली होती. गुरुजींनी पूजेला बोलवलं तसा तो त्यांच्याकडे निघून आला. स्वीटी आली नाही अजून, त्याने मनातच विचार केलेला होता. आता त्याने एवढं मनापासून तिला बोलावलं आणि ती आली नाही हे शक्य होतच नव्हतं. तिच्या पैजणाच्या आवाजाने त्याने पायऱ्याच्या दिशेने पाहिलं. गर्द हिरव्या कलरची नऊवारी, कपाळांवर चंद्रकोर, नाकात नथ, केसांचा आंबाळा घालून त्यावर गजरा मावळलेला होता. हातात हिरवा चुडा, मेहंदीचा रंग अजून तसाच्या तसाच होता. त्याच्या अशा पाहण्याने ती नेहमीसारखी गोड लाजली होती. तिच्या दोन्ही गालांवर छानशा खड्या पडल्या होत्या आणि तेथे त्यांच्या काळजात कळ उडाली. सगळे हसायला लागले होते. हसण्याच्या आवाजाने त्याने ओसडून नजर इकडे तिकडे फिरवत किसातून हात फिरवला आणि पाटांवर जाऊन बसला. विशेष म्हणजे आरतीसुद्धा हसत होत्या. गोंधळाला सुरुवात झालेलीच होती. दोघेही मन लावून गुरुजी सांगतील ती विधी पार पाडतच होते. गोंधळ सुरू झाला तसे सगळे जेवायला निघून गेले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.